महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये आज संतापलेला शेतकरी रस्त्यावर उतरलाय। कांद्याचे दर प्रति क्विंटल 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली आल्याने संतापलेल्या एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। गेल्या काही दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सध्या कांद्याला किलोमागे अवघा 7 ते 8 रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले। 2 ते 3 दिवसांपूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून आपला निषेध नोंदवला होता। मात्र तरीही दरात सुधारणा होत नसल्याने संतापलेल्या एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। एकीकडे बदलत्या हवामानामुळे कांद्याचे उत्पादन घटले तर दुसरीकडे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। कांदा विकायचा की रस्त्यावर फेकायचा, आम्ही जगायचं की मरायचं, आता अर्थसवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला। कांद्याला तातडीने हमीभाव द्यावा आणि तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत। शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे लासलगाव परिसरात तणावाचे वातावरण असून आता शासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।